नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2 मार्च शनिवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। त्याच्या आधी 2 महत्वाच्या सूचना आहेत, त्या म्हणजे काय तर आज सकाळी 10 वाजता स्पॉटलाइट वर्कशॉप आहे बघा, कंबाईनच्या एक्झामसाठी PSIST असिस्टंट 24 मार्चला जी होणार आहे। संजेती हॉस्पिटल समोरची द युनिक अकॅडमीची शिवाजीनगरची जी काही बिल्डिंग आहे तिथं हे असेल। याच्यासाठी कसली फीज नाहीये, ओपन टू ऑल आहे। त्याच्यानंतर 3 मार्च रविवार म्हणजे उद्या क्लॉट डोनेशनचा कॅम्प आहे बघा, पुणे जागृतीचा। फर्ग्युसन कॉलेजचं जे मेन गेट आहे तिथं सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असणारे जे तुम्ही वापरत नाहीत असे कपडे किंवा तुम्ही नवीन सुद्धा घेऊन देऊ शकता। जी गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे कपडे नाहीत त्या लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी पुणे जागृती काम करत असते। सो तुम्ही तिथं जाऊन ते कपडे डोनेट करू शकता। तुमच्याकडे पुस्तकं असतील, खेळणी असतील ती डोनेट करू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत हे पोहोचवा, सो दॅट गरजू लोकांना त्याच्यातून फायदा होईल। सर्वात महत्वाची भारतासाठीची सुखद असणारी प्रत्येक भारतीयाला ज्याची गोष्टीची म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो आपण, ती म्हणजे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान मायदेशी परतलेले आहेत। मायदेशी परतलो त्याचा आनंद वाटतो, हे त्यांचे पहिले उद्गार होते। अटरी वाघा बॉर्डर अटरी जे काय आहे तिथून ते आलेत। पाकिस्तानने शक्य तितकी दिरंगाई करत सुटकेच्या वेळेत 2 वेळा बदल केला, म्हणजे दुपारी 2ला सोडणार, 4ला सोडणार, करत 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 रात्री 8 है ना। विंग कमांडर अभिनंदन यांनी भारतात प्रवेश वाघा बॉर्डर इथून केलेला आहे। त्यावेळेस पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील भारत विषयक अधिकारी डॉक्टर फरीदा बुख्ती यांनी अभिनंदन यांच्याबरोबर पाकिस्तान हद्दीपर्यंत त्या होत्या। त्याच्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती काल। अभिनंदन यांच्या सुटकेविरोधातली ही याचिका होती। त्यांनी देशाविरुद्ध गुन्हा केलेला आहे, म्हणजे पाकिस्तान विरुद्ध गुन्हा केलेला आहे, त्याच्यामुळे पाकिस्तानात त्यांच्यावर खटला भरावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती, पण ही याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। त्याच्यानंतर पुस्तकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर क्लोज एन्काउंटर ऑफ अनदर काइंड नावाचं देवकी जैन यांचं पुस्तक आलेलं आहे बघा। स्त्रीवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून यांची देवकी जैन यांची ओळख आहे। भारतीय संदर्भात विशेषतः स्त्री प्रश्नांची गुंतागुंत यावर प्रकाश टाकण्याचं काम देवकी जैन यांनी केलेलं आहे। सो क्लोज एन्काउंटर ऑफ अनदर काइंड बघा कसं असतं की आपण प्रत्येक पुस्तक वाचू शकत नाही। एक तर आहे आपल्याला राज्यसेवा किंवा कंबाईन कुठली राज्यसेवा MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पुस्तक आणि लेखक असं विचारलं जातं। दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर पुस्तक लेखक तर विचारलंच जातं, पण जर तुम्ही UPSC ची एक्झाम देत असाल तर UPSC मध्ये एसे रायटिंग असतं, GS असतं, त्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी हेल्प करतात। तुम्ही एक्झाम्पल म्हणून या बुकचं नाव लिहू शकता, या बुकचा संदर्भ देऊन एखाद्या गोष्टीला मांडू शकता। सो स्त्रीवाद तुम्हाला माहिती आहे, पर्सनलीच पॉलिटिकल UPSCने प्रश्न विचारला। स्त्रीवादी अर्थशास्त्र म्हटल्यानंतर आपण जर हे नाव लिहून देवकी जैनचा रेफरन्स दिला तर ऑब्विसली आपण बाकीच्यांपेक्षा वेगळे ठरतो, म्हणून या पद्धतीने सुद्धा याच्याकडे बघणं गरजेचं आहे। मेरी ओल्स्टनक्राफ्ट स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहीर उच्चार जो आहे तो 1792 मध्ये लिहिलेल्या पुस्तकातून आला होता, अ विंडिकेशन ऑफ द राईट्स ऑफ विमेन। सो मेरी ओल्स्टनक्राफ्ट यांचं हे खूप महत्वाचं बुक आहे की ज्याच्यातून स्त्रीवादी विचारसरणी पहिल्यांदा समोर आली 1792 मध्ये। स्त्रीवादी विचारसरणीची बरीचशी बुक आहे, त्या सीइंग लाईक फेमिनिस्ट आहे, त्याच्यानंतर द सेकंड सेक्स आहे, ते तुम्ही वाचू शकता। एलिनार ओस्त्रम अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी आजवेरची एकमेव स्त्री आहे। आणि एलिनार ओस्त्रम यांची जर पुस्तकं तुम्ही बघितली तर गव्हर्निंग द कॉमन्स, वर्किंग टुगेदर कलेक्टिव्ह ऍक्शन, द कॉमन्स अँड मल्टिपल मेथड्स इन प्रॅक्टिस, रूल्स, गेम्स अँड कॉमन पूल रिसोर्सेस, अंडरस्टँडिंग इन्स्टिट्यूशनल डायव्हर्सिटी। सो अशी 4 पुस्तकं, एकूण 30 पेक्षा जास्त पुस्तकं एलिनॉर ओस्त्रम यांनी लिहिलेली आहेत, तिच्यातली ही गाजलेली पुस्तकं आहेत। एलिनॉर ओस्त्रम अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळवणारी आजवेरची एकमेव महिला, विचारलं जाऊ शकतं। द इकॉनॉमिस्ट हे नियतकालिक जे आहे याचं विश्लेषण विभागातर्फे लोकशाही निर्देशांक काढला होता। या लोकशाही निर्देशांकामध्ये जर तुम्ही बघितलं तर 167 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 41 आहे। 2017 मध्ये हा 42 होता, 16 मध्ये 32 होता। इथं खूपच मोठ्या प्रमाणावर ही गॅप दिसते आपल्याला की आपल्या भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात चर्चा आली होती की राईट टू एक्सप्रेशन वगैरे, आणि त्या सगळ्या याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तिच्यामधून हे आलेलं आहे। पण हा जो ऍक्च्युली लोकशाही निर्देशांकावर जो अग्रलेख आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे की हे जे निर्देशांक असतात हे एवढे विश्वासार्ह नसतात। वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था काही टिपिकल निकषांच्या आधारे एखादा निर्देशांक काढतात, त्याला आपण किती सिरियसली
घेतलं पाहिजे या संबंधीचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आणि हे खूपच विश्वासार्ह नसलेले असे निर्देशांक असतात असं सुद्धा तिच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला त्याच्याशी काही आपल्याला प्रश्न काय विचारायचे, एमपीएससीने प्रश्न विचारला तुम्हाला विचारू शकते लोकशाही निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे. आणि दुसरं महत्वाचं, जर युपीएससीने हा प्रश्न विचारला प्रिलिम्सला तर ते विचारतील की लोकशाही निर्देशांक की डेमोक्रेसी इंडेक्स पब्लिश्ड बाय द इकॉनॉमिस्ट. एवढं लक्षात ठेवा, बस बाकी जाऊ देत. संपादकीय स्वप्रतिमेचा अनुभव टेलिग्रामवर हे तुम्ही वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्रामवर. जे नाव आपल्या युट्यूबचं आहे तेच टेलिग्रामचं आहे. आपल्या नावाने बरीचशी फेक अकाउंट चालवली जातात. दुसरी महत्वाची गोष्ट की टेलिग्रामच्या याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्याची लिंक आहे, ती तुम्ही क्लिक करून बघू शकता. आता साधी गोष्ट आहे की प्रत्येकाला आरशात बघायला आवडतं. याला काही अपवाद असू शकतात सन्माननीय, तर सगळ्यांना आरशात बघायला आवडतं. याचं कारण असं आहे की समोरचं जे दृश्य असतं ते आपलं असतं आणि आपलं दृश्य आहे हे खरं आहे या खात्रीची भावना तिथं असते. कारण आपण आहोत ही अस्तित्वाची भावना आपल्याला आहे, ते वास्तव आपल्याला कळतं आणि म्हणूनच तिथं विश्वासाचं हे असतं. म्हणून सर्वांना आरशात बघायला आवडतं. आता हे जे आहे इथं एक चित्र सुद्धा दिलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता टेलिग्रामच्या आर्टिकलमध्ये. आणि तिच्यामधून खरं तर हा फिलॉसॉफिकल असं आर्टिकल आहे. असे आर्टिकल वाचण्याची सवय आपल्याला पाहिजे. सीसॅट मध्ये बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो. असे आर्टिकल वाचायची सवय असले की ते प्रॉब्लेम्स येत नाही. डॉक्टर विठ्ठल प्रभू यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. लैंगिकता, कामजीवन, पालकांची जबाबदारी, प्रेमाचं स्वरूप, स्त्री पुरुष प्रश्न इत्यादी सामाजिक प्रश्न समोर ठेवून त्यावर त्यांनी भाष्य केलं आणि तिच्यातून काही पुस्तकं लिहिली जी खूपच म्हणजे महत्वाची ट्रेंड सेटिंग पुस्तकं आहेत महाराष्ट्रामध्ये. निरामय कामजीवन 1982 मध्ये आलेलं पुस्तक आहे. हे पुस्तकाने म्हणजे बरेचसे विक्रम मोडलेत आणि हे खूप महत्वाचं म्हणजे डॉक्टर विठ्ठल प्रभू हे प्रॅक्टिस करत असताना त्यांना एक घटना घडली होती. ती घटना अशी होती की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी मुलीने आत्महत्या करून घेतली नववधूने. आणि त्याच्यातून त्यांना एक प्रश्न पडले की जे सगळं काम जीवन आहे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे की आपल्या इथं भारताची जी काही संस्कृती आहे तिच्यावर काम जीवनावर कितीतरी ग्रंथ लिहिले गेले, त्याच्याबद्दल बोललं गेलं, पण आजच्या डेटमध्ये आपल्याला ती अवेअरनेस किंवा त्याच्याबद्दलची ओपननेस दिसत नाही आणि तिच्यामधूनच बरेचसे प्रश्न उभे राहतात. तरुणींसाठीचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. सो सेक्स एज्युकेशन हे प्रायमरी स्कूल सेकंडरी स्कूलमध्ये कंपल्सरी करावं, ते सिलेबसचा भाग असावं असा सुद्धा बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि याच्यामधून त्यांनी ही काही पुस्तकं लिहिलीत समाजासाठी. निरामय कामजीवन, उमलत्या कळ्यांचे प्रश्न, प्रश्नोत्तरी कामजीवन, तारुण्याच्या उंबरठ्यावर. सो दॅट ही एक महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर लैंगिक शिक्षण हे शालेय जीवनामध्ये कंपल्सरी करावं का याबद्दल तर तुमचं काय मत असलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. खूप महत्वाचा डिबेट आहे भारतातला. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन याच्यामध्ये भारताचं निमंत्रण हे कायम होतं आणि सुषमा स्वराज यांनी दहशतवादावर तिथं प्रहार केलेला आहे. त्यांनी भारताचं मत आणि फार स्पष्टपणे तिथं मांडलेलं आहे. भारताला निमंत्रण होतं आणि ते कायम ठेवण्यात आलं म्हणून पाकिस्तानने याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन बद्दल सगळे डिटेल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. दुसरी महत्वाची गोष्ट की 1969 मध्ये पाकिस्तानच्या सांगण्यावरून मोरोक्को परिषदेचं भारताचं निमंत्रण रद्द झालं होतं. 50 वर्षानंतर आपल्याला हे पहिल्यांदाच निमंत्रित करण्यात आलेलं आहे की सन्माननीय पाहुणा म्हणून. आणि इस्लामिक देशांची बैठक असते, एक 57 सदस्य आहेत ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशनचे. अबुधाबीमध्ये ही सगळी परिषद होते आणि भारताचं मत सुषमा स्वराज यांनी तिथं व्यक्त केलं आणि ते फार महत्वाचं आहे. ते म्हटलं की इस्लाम म्हणजे शांतता. अल्लाच्या 99 नावांमध्येही हिंसाचाराला कुठेही थारा नाही. प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा आणि बंधुत्वाचा पुरस्कार करणारा आहे. ही गोष्ट अतिशय खरी आहे. बघा, कुठलाही धर्म, प्रत्येक धर्म हा ह्युमॅनिटीवर बेस्ड आहे. तुम्ही कुठलाही धर्म काढा, तो वाचा, त्याची जी बेसिक प्रिन्सिपल आहे ते कसल्याही पद्धतीची हिंसा किंवा कसल्याही पद्धतीचं दुसऱ्याला त्रास देण्याचं वर्तन करण्यास समर्थन नक्कीच करत नाही. अमेरिकेने पाकला पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आश्रय न देण्याचं आवाहन केलेलं आहे. आता हे विंग कमांडर अभिनंदन यांच्या केसमध्ये सुद्धा आहे. ती म्हणजे अमेरिकेची भूमिका महत्वाची होती, सौदीची भूमिका महत्वाची होती, चीनही तिच्यामध्ये सामील झाला आणि चीन या 3 देशांच्या भूमिका आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात. भारतातील साखर अनुदानाविरोधात ब्राझीलची WTO-कडे तक्रार करण्यात आलेली आहे. भारतातील साखर अनुदानाविरोधात WTO-कडे ऑलरेडी ऑस्ट्रेलियाने आपली तक्रार नोव्हेंबर 2018 मध्ये केली होती. आता ब्राझीलनेही केलेली आहे. भारताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतकी अनुदानं दिली जिच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे भाव पडलेत अशी तक्रार यांनी केलेली आहे. WTO बद्दल तुम्ही मला बेसिक सांगणार आहात. दुसरी महत्वाची गोष्ट की जे
तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय, कुठल्या कुठल्या सबसिडीज असतात बघा WTO मध्ये, की कुठल्या कुठल्या सबसिडीज आहेत, कुठल्या सबसिडीवर लिमिटेशन्स आहेत आणि कुठल्या सबसिडीला लिमिटेशन नाही आहेत. सो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. जर आपण जास्तीचं अनुदान दिलं तर ऑब्व्हियसली काय होतं की ते भाव कमी होतात आणि आंतरराष्ट्रीयच्यात भाव पडले की ऑस्ट्रेलिया असा देश आहे की ऑस्ट्रेलियाची साखर जी आहे ती सगळं निर्यातीवरच चालतं ऑस्ट्रेलियाचं. अशा केसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. सो त्यांनी त्याच्या संबंधी कंप्लेंट केलेली आहे. अशा कंप्लेंट संबंधी आधी आपण थोडं बिचकायचो, पण आता विशेष आपल्याला काय फरक पडत नाही. आपण एक उत्तर देतो की वी आर अ डेव्हलपिंग कंट्री आणि ते होतं ओके. हमजा लादेन याला पकडण्यासाठी $10 लाख बक्षीस ठेवलेलं आहे अमेरिकेने. जमलं तुम्हाला तर बघा तुम्ही. ओसामा बिन लादेन याचा मुलगा आहे हा, अल कायदाशी संबंधित आहे. अल कायदा नुकतीच त्यांनी काही ध्वनिचित्रफिती जाहीर केल्या आहेत आणि त्यात अमेरिका आणि पश्चिमी आघाडीवर हल्ले करण्याचा इशारा दिलेला आहे. 2017 मध्ये हमजा याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. म्हणजे अल कायदा काय आहे ना, ही जसं जैश ए मोहम्मद सारखी आतंकवादी संघटना आहे तशीच अल कायदा ही एक आतंकवादी संघटना आहे जी ओसामा बिन लादेनची होती. त्याच्या आता अमेरिकेने त्याचा खात्मा केला. आता त्याचा मुलगा आहे. त्याच्यानंतर 1/3 तरुणाई मतदार नोंदणीबद्दल उदासीन आहे अशा संबंधीची माहिती समोर आलेली आहे. आणि महाराष्ट्रात 2 व 3 मार्च म्हणजे आज शनिवार आणि उद्या रविवार विशेष मोहीम आहे तरुणांमध्ये जनजागृतीसाठी की तुम्ही मतदानासाठी आपलं नाव नोंदवा. महाराष्ट्र टाइम्सला पाकची कोंडी मैदानावरही अशाचं एक संपादकीय आलेलं आहे. तुम्ही टेलिग्रामला ते पूर्णपणे वाचू शकता. त्याचा आशय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तो म्हणजे काय, तर पाकिस्तानची क्रिकेट खेळू नका. आता तेंडुलकर आणि तो सगळा वाद झाला बघा. तेंडुलकरलाही काही लोकांनी ट्रोल केलं किंवा त्याला काही लोकांनी समर्थनही दिलं की पाकिस्तानचे 2 मार्क देण्याऐवजी त्यांना हरवा तुम्ही वर्ल्ड कपमध्ये. तर पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नका हे बऱ्याचदा झालेलं आहे. क्रिकेटचं पिच उखडणे वगैरे, शिवसेनेची भूमिका तिच्यामधली. आता हे तांत्रिकदृष्ट्या एवढं वाटतं एवढं सोपं नाही, पण अदर दॅन क्रिकेट बाकीच्या गोष्टींमध्येही पाकिस्तान बरोबर खेळायचं नाही अशा पद्धतीची एक तीव्र भावना आहे. सो दॅट याच्यामधूनही पाकिस्तानवर दबाव येऊ शकतो. पण हे इतकं तांत्रिकदृष्ट्या हे स्पष्ट आणि सोपं नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आता शूटिंगसाठीचं जे काही चालू होतं, म्हणजे नेमबाजीची स्पर्धेत आपण विजा नाकारला बघा 2 पाकिस्तानी हिच्यात, तर आपल्यावर निर्बंध टाकण्यात आले आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे. आंतरराष्ट्रीय खेळांसंबंधी संस्था आहे आणि तिने सांगितलं की येत्या काळामध्ये कुठल्याही आपल्या इथं होणार नाही. ती न्यूज मी कव्हर केली होती. सो एक गोष्ट असते की हे इतकं सोपं नसलं तरी तुम्हाला प्रेशर म्हणून तुम्ही हे वापरू शकता. सो दॅट येत्या काळामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला टेलिग्रामवर हे वाचायला मिळेल. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि आज सकाळी 10 वाजता आपण भेटणारच आहोत कंबाईनसाठीच्या वर्कशॉपसाठी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.